आज आमचं घर विकल्या गेलं. खरंच खूप वाईट वाटलं. नमस्कार मंडळी, मी मुंबईची रेखा. लॉंग व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून मी टाकत नाही आहे, कारण काय आहे, थोडंसं आजारी पण होती म्हणून नाही टाकले. हां, शॉर्ट मी डेली टाकत असते. तर चला, आमचं गावचं घर आहे ना, हे विकायचं होतं म्हणून मी गावाला गेली होती. आमचं घर आहे इथे मलकापूरला, गावी, बोदवड तालुक्यामध्ये. तर गावी गेली. आता ह्या बहिणीच्या मुलाला सोबत घेतलं होतं आणि एवढी गाडी फास्ट चालवतं ना की तुम्हाला काय सांगू. तर आम्ही पोहोचलो रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये. ते रजिस्ट्रेशन करायचं होतं, सगळ्यांच्या सह्या, कारण ते मोस्ट ऑफ माझ्या नावावर होतं म्हणून मला सुद्धा जावं लागलं. आणि हे बघा, हे आमचं घर आहे. खूप छान घर आहे, पण आमच्या घराची एवढी वाट लागून गेली ना, आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच की एवढं घाण करून ठेवलं. इतकं म्हणजे बेकार फील होतं आहे की असं नको यार, कुणाच्या घराची अवस्था अशी नाही करायची. शेवटी ती पण एक लक्ष्मीच असते. बघा तुम्ही, आतून खाली पार्किंगला सुद्धा मस्त अशी जागा मोकळी आहे आणि त्या आम्ही वरती आलेलो आहे, बाहेर गॅलरी. हे बघा, पाठीमागे आता 5-6 वर्षामध्ये आहे ना, खरंच मलकापूर खूप असं डेव्हलप झालं आहे. पाठीमागे ना काहीच नव्हतं, जंगल होतं. आता 6-7 वर्षानंतर मी इथे जाते तर खूप काही ओळखायला सुद्धा येत नव्हतं. बघा आमच्या घराची अवस्था. 2 BHK फ्लॅट आहे आणि 3,500 आम्हाला याचं भाडं येत होतं. काय फायदा होता? आम्ही राहतो मुंबईला आणि त्याचा आम्हाला काहीही उपयोग नव्हता. सगळं लॉसमध्येच होतं. पण कसं आहे, याच्यातून आम्ही बाहेर पडलो. खरंच आहे, पण एक आहे की आम्हाला ठीक आहे, ज्या किमतीत घेतलं होतं त्याच किमतीत आम्ही विकलं. त्याच्यामुळे आम्हाला काही पश्चाताप नाही आहे. तर हे बाहेर आपण हॉलमध्ये आलेलो आहे आणि विशेष म्हणजे कबूतर येऊन आहे ना, कबुतरांनी एवढी घाण करून ठेवली ना. हे बघा, या घराला कलर द्यायला जवळपास आम्ही 50,000 रुपये खर्च केले होते. हे 50,000चं सगळं काम करून एक इथे भाडोत्री होता, सगळं घाण करून ठेवलेलं आहे. आता तुम्हाला त्याचं नाव नाही सांगणार, पण खरंच एवढी कुणाच्या घराची वाट लावून आहे. खूप भिंती वगैरे घाण करून ठेवल्या आहेत. आपण राहतो तर आपण काळजीसुद्धा घेतली पाहिजे. विंडो वगैरे सगळे बंद असतात, पण कबूतर येतात कुठून हेच मला कळत नाही. आणि असे सगळे 6-7 लोक आम्ही वरती गेलो, त्यांना घर बघायचं होतं. मग काही लॉक पण चेंज करायचा होता, त्यांचा लॉक लावायचा होता. बाहेर मंडळी वगैरे सगळी जमली. म्हटलं चला, शेवटचं जाता जाता आपलं घर मी खूप मिस करते, कारण मला इथे कधीच राहायला मिळालं नाही. मुंबईला राहते या हिशोबाने कधी यांना सुट्टीसुद्धा मिळत नाही की चला 4 दिवस 8 दिवस राहू. कधी मला या घरात राहायला मिळत नाही. तर हे बघा, इथे ही तुळशी माझ्या दाराशीच आहे. 2 तुळस लावलेले आहे. खाली बघा, हे 4 फ्लोअरचं आहे फक्त. मी 3rd फ्लोअरला आमचं घर होतं. ते सगळं विकलं टाकलं सगळं आणि घरात मुंबईला निघून आल्याच्या नंतर 2-3 दिवशीच हार्दिकचं स्कूल होतं म्हणून पटापट शॉपिंग करायची. एवढी घाई झाली ना आमची की मला काय सांगू. पटकन मॉलमध्ये गेले, काही मी ड्रेस घेतले, त्याची शॉपिंग वगैरे केली, कारण त्याला वॉच, रेनकोट, बॅग, वॉटर बॉटल सगळं काही घ्यायचं होतं. सगळे पटपट अशी शॉपिंग करून घेतली, कारण स्कूल म्हणजे ऐन वेळेवर आम्ही गावाला गेलो आणि घरी आलो आणि स्कूल तोंडावर आल्यामुळे सगळ्याच वस्तू पटापट घ्यायच्या होत्या. रिदिशाचं सुद्धा स्कूल आहे, तिचं तर अजून सामानसुद्धा घ्यायचं बाकी. इथून बऱ्याचशा गोष्टी मी घेतल्या, जसं की लायटर घेतलं. आणि खरंच शिवराज मॉलमध्ये ना एक नंबर वस्तू आहे. मी जवळपास भांडी घेतली, ड्रेस घेतला आणि आमचं हार्दिक बघा, हार्दिकने तर खाण्यापिण्याचं सामान एवढं भरलं आहे ना, जवळपास तुम्हाला एंडिंगला बघायला मिळेल नुसतं खाण्यापिण्याचं, नुसता रिकामा कचरा. त्याच्यानंतर इकडे कपडे तर खूप छान छान, टी-शर्ट, टॉप, कुर्ती, खूप छान असे कपडे होते. तर मी ते बघत होती. ते बघायला मला खूप असा वेळ गेला. आणि इकडे मग ड्रेसेस वगैरे, ड्रेसच्या सेक्शनमध्ये मी गेली, तिथून मी एक ड्रेस घेतला. खरंच खूप सुंदर असा ड्रेस होता. इकडे भांड्यांचं सेक्शन होतं, स्टीलची भांडी वगैरे सगळं एनिथिंग सगळं मिळतं इथे. हा एक ब्लॅक कलरचा जो ड्रेस होता ना, हा खरंच खूप मला आवडला होता, पण म्हटलं नको, ब्लॅक कलरचा कपडा कसा ब्लॅक घातलं किंवा जास्त ऊन लागतं आणि ऑलरेडी उन्हाळ्याचे दिवस आहे, त्या हिशोबाने मग मी ब्लॅक घेतला नाही. दुसरा एक ड्रेस घेतला. इकडे शर्ट पण मस्त होते आणि किंमत पण म्हणजे अफोर्डेबल होतं, परवडणारं होतं जे मी काही घेतलं. आणि रिदिशाला पण छान छान कपडे बघत होते. खरंच खूप छान कपडे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि बघा, मी घरी आल्याच्या नंतर आहे ना, सगळी शॉपिंग वगैरे झाली आणि हा मी डब्बा आणला होता. याच्या डब्याची किंमत आहे 539 रुपये. तर हा डब्बा मी चपातीसाठी आणलेला होता. मस्त आहे डब्बा, छान आहे. आणि आम्ही काय मिनॉडीज 3 लोक आहेत, त्याच्यामुळे आमच्या चपात्या असतातच किती. त्याच्यानंतर मी 2 अजून छोटे टिफिन घेतले होते हार्दिकला स्कूलसाठी. एक लायटर घेतलं होतं, प्लस अजून बऱ्याचशा वस्तू घेतल्या होत्या. जसं मी सामान टाकत गेली ना, हार्दिकने सगळं बाहेर काढून घेतलं त्यातलं ट्रॉलीमधलं. तर चला बाय. व्हिडिओ कसा वाटला